पुण्याला जाणार आहे. पैशाचा बजेट बरोबर लावा लागते आणि काय करावं काही समजत नाही. आणि गोळ्या औषध आणले, तब्येत खराब आहे माझी. एवढी मोठी बॅग कशी घेऊ कपड्याची, कसं काय करू काही समजत नाही. पैशाचा बजेट लावा लागते मला. पुण्याला जायचं उद्या. ट्रेननं जावं की ट्रॅव्हल्सनी जावं काही कळेना बाई. कसं करावं काय करावं काही समजत नाही. एक तर तब्येत नाही बरोबर माझी. उद्या जाणारच आहे मी. आता पुण्याला जाणार आहे. बस झालं नागपूरला राहणं. 8-10 दिवस झाले नागपूरला. तब्येत माझी खराब झाली माझ्या बहिणीच्या घरी जाऊन. म्हणजे श्रीकृष्ण तायडेनं ऐकलं पाहिजे. बहिणीच्या घरी जाऊन पोट फुगलं म्हणून, संडास लागली म्हणून, ताप आला म्हणून. कडू कडू लागत आहे हो जेवण मला. 1 किलो वजन माझं कमी झालं. आधीची एवढी मोठी जाडी आहे मी, त्याच्यात आणखीन जाडी झाली. किती मिनिटाचा झाला गं. तर काय करावं. हात तुझा चांगला दिसते बाई माझ्यापेक्षा. माझा हात बघ, माझा हात बघ म्हातारीचा. किती सुरकुत्या पडल्या. हे जवानीच्या बघ, हे जवानीच्या हातात किती चोपडे चोपडे आहेत. आमचं बघा किती सुरकुत्या पडल्या. आम्हाला काही क्रीम लावायला नाही, नेल पॉलिश लावायला नाही. सोन्याच्या अंगठ्या 2-2 आहेत हातातनी. गळ्यातनी एवढंसं डोरलं आहे. गळ्यातही काही नाही बाई भेटत आम्हाला सोनं. आम्ही गरीब आहो घरचे. काय गळ्या क्या करेंगा पांडू ते म्हणतात ना. जाऊ दे आता, ते नाही म्हणत. आता उद्या जाणारच आहे बाई. उद्या सकाळीच उठणार, आंघोळ करणार, चहा नाश्ता करणार, मग कपडे धुणार, भांडी घासणार, मग जेवण करणार. माझी जयश्री मैत्रीण म्हणा, भाऊजई म्हणा, बहीण म्हणा, ती चांगलं चांगलं बिट्ट्याचं जेवण करणार आहे. बिट्ट्या, वांग्याची भाजी, वरण भात. तुम्ही खाल्लं का कधी विदर्भातलं जेवण असं? तर खाल्लं असेल तर मला कमेंट करून लाईक करून सांगा. एवढं जवळ नको घेऊ. माझं तोंड एवढं मोठं दिसेल. आधीच मोठंच्या मोठं तोंड आहे माझं. बारकं दिसायला पाहिजे. आता काय करू. बस होते 5 मिनिटाचा झाला असेल तर. 3